नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YC एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण आज इंग्लिश विषय शिकणार आहोत. यामध्ये तुमचा शब्दकोश वाढण्यासाठी मदत होणार आहे. आता आपण प्रश्न पाहूया. राईट डाऊन द वर्ड दॅट डज नॉट रायमिंग विथ रेस्ट. यमक न जुळणारा शब्द शोधा व समोर दिलेल्या रिकाम्या जागेवर लिहा. फर्स्ट, नेम, नोज, सेम, गेम. आन्सर नोज. Second, hat, sat, fish, rat. Answer fish. Third, ring, sing, nice, thing. Answer nice. Fourth, yes, so, no, go. Answer yes. Fifth, wall, man, tall, fall. Answer man. इथे बाजूला आन्सर्स लिहायचे आहेत. पहिला आन्सर नोज, फिश, थिंग, येस, मॅन. याचा सराव करताना व्यवस्थित वहीमध्ये प्रश्न लिहायचा आहे आणि शब्द लिहून उत्तर लिहायचं आहे. आता पुढील प्रश्न. राईट द वर्ड दॅट बिगिन्स विथ अ डिफरंट लेटर. म्हणजेच खालील गटातून वेगळ्या अक्षराने सुरू होणारा शब्द लिहायचा आहे. फर्स्ट, बुक, डॉग, डक, डॉक्टर, डॉग. सेकंड, अँट, ॲपल, बॅग, एरोप्लेन. तर आन्सर बॅग येणार आहे. थर्ड, गर्ल, जिंजर, जीप, गेट. तर आन्सर जीप येणार आहे. फोर्थ, कॅट, कप, केक, काईट. आन्सर काईट. फिफ्थ, ब्रश, पौंड, बुक, बँड. आन्सर पौंड येणार आहे. सिक्स, सन, टेन, सॉक्स, स्कूल. तर आन्सर 10 येणार आहे. उत्तरे लिहून दिलेली आहेत. वहीमध्ये प्रश्न लिहायचा आहे आणि उत्तर पण लिहायचं आहे. आता आपण पुढील प्रश्न पाहू. राईट द वर्ड दॅट एंड्स विथ अ डिफरंट लेटर. खालील गटातून शेवटी वेगळे अक्षर असणारा शब्द लिहायचा आहे. फर्स्ट, ट्री, होम, आय, हँड, हँड. सेकंड, बर्ड, गर्ल, बेल, वेल, बर्ड. थर्ड, बॅड, कोल्ड, रोड, लॅम्प. आन्सर लॅम्प. फोर, कप, नट, अप, जंप. आन्सर नट. फिफ्थ, लेग, सॉन्ग, ब्रिंग, हेन. आन्सर ब्रिंग. सिक्स, गॅप, मॅप, जंप, लेग. आन्सर लेग. बाजूला आन्सर्स लिहून दिलेले आहेत. हँड, बर्ड, लॅम्प, नट, हेन, लेग. वहीमध्ये प्रश्न लिहायचा आहे आणि उत्तरही लिहायचं आहे. म्हणजे तुमचा सराव होणार आहे. पुढील प्रश्न. राईट रायमिंग वर्ड्स. एका शब्दाचे 3 रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. म्हणजे तुमचा शब्दकोश वाढणार आहे. हेअर, त्याचे रायमिंग वर्ड्स केअर, फेअर, शेअर. क्राय, ड्राय, फ्राय, ट्राय. कूल, फूल, पूल, टूल. डे, से, बे, ले. डिअर, टॉल. या शब्दांचे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर मी आन्सर लिहून देतो. डिअरचं फिअर, नियर, इयर. टॉलचं बॉल, कॉल, स्मॉल. आणि बुकचं लुक, टूक आणि फुक. अशा प्रकारचे रायमिंग वर्ड्स आणखी शब्द घेऊन तुम्ही लिहू शकता. सुट्टीमध्ये रोज अर्धा तास इंग्लिश विषयाचा अभ्यास करायचा आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.